आजचा माझा टॉपिक हा सरांच्या आत्ताच्या फिलॉसॉफीचं थोडंसं एक्सटेन्शन आहे असं आपण म्हणू शकतो. बऱ्याच वेळा आपण बऱ्याच गोष्टी या कंट्रोलिंग पॉइंट ऑफ व्ह्यूनी करायला बघतो. खूप लहानपासून सगळ्यांना शिकवलं जातं, सांगितलं जातं की तुम्हाला काहीतरी अचीव करायचं असेल तर तुमचा फोकस करेक्ट पाहिजे, तुम्ही त्याच्यावरती मेहनत घेतली पाहिजे, खूप जास्ती मेहनत घेतली पाहिजे, परफेक्शन अचीव केलं पाहिजे, वेगळे वेगळे स्किल अडॉप्ट केले पाहिजे. आणि हे सगळंच्या सगळं करताना त्या परफेक्शनच्या मागे लागताना आपण खूप पॅशनेट होतो. आणि मग हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, एक मिळवलं की पुढचं, त्याच्या पुढचं, त्याच्या पुढचं, असं ती सिरीज आहे मिळायला हव्यात अशा गोष्टींची. देर इज नो एंड टू ऑल दिस. हे खरंच कशा पद्धतीने वर्कआउट होतं हे बघताना किंवा याचा एका वेगळ्या पद्धतीने अभ्यास करताना, वेगळ्या वेगळ्या पद्धतींचा अभ्यास करताना असं लक्षात आलं की काही टेक्निक्स आहेत की जे इंडियन आहेत, काही टेक्निक्स आहेत की जे युरोपियन आहेत, काही टेक्निक्स आहेत की जे जॅपनीज आहेत, काही टेक्निक्स आहेत की जे चायनीज आहेत. पण या सगळ्या फिलॉसॉफीच्या शेवटी एक हार्ट ब्रेकिंग किंवा एक टँजंट असं जे म्हणू शकतो तशी फिलॉसॉफी काम करते. वी ऑल आर रनिंग अंडर द रॅट रेस. काहीतरी मिळवायचंय आणि काहीतरी मिळवण्याची ती जर्नी आहे. त्याच्यामध्ये आपण खूप सतत धावत राहतोय, कुठल्या तरी गोष्टीचा कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आणि हा जो काही कंट्रोल आहे हा मिळवण्याच्या धडपडीमध्ये मी ते परफेक्शन करण्याचा प्रयत्न करते. हा कंट्रोल मिळवताना अर्थातच मागे आयडियोलॉजी काय आहे किंवा मागची फिलॉसॉफी काय आहे की मला जेवढं जास्त ज्ञान मिळेल तेवढा माझ्या अंडर कंट्रोल असेल, जेवढा माझ्याकडे जास्ती पैसा आहे, जेवढा माझ्याकडे जास्ती पोझिशन आहे, माझ्याकडे जास्ती पर्टिक्युलर कुठली गोष्ट जेवढी जास्त आहे त्याचा मला कंट्रोलिंग पोझिशनला उपयोग होणार आहे. आणि हा कंट्रोल जेव्हा मी माझ्या हातात येतो, आपण त्याचं सिनोनिम केलंय किंवा त्याचं इक्वलायझेशन करून ठेवलंय. कंट्रोल या गोष्टीचं इक्वलायझेशन तुम्ही तुमच्या सक्सेसशी लावलंय. आता सक्सेसफुल होण्यासाठी कंट्रोल हातात आहे असं प्रत्येकाची फिलॉसॉफी लहानपणापासून आपल्यामध्ये डेव्हलप केली गेली आहे. आणि हे डेव्हलपमेंट करता करता आपण पॅशनेट होतो की मला अजून हवं. हीच ती पॅशन. जेव्हा मी शाळेत असते तेव्हा माझ्या वर्गात 40 मुलं असतात. सगळे अभ्यास करतात. अभ्यास करताना काही उजवी ठरतात, काही डावी ठरतात. उजवी कोण ठरतात की सतत जे अभ्यास करतात. देर आर 2 टाईप ऑफ इंटेलिजंट पीपल. आपण 7 टाईप ऑलरेडी बघितलेत मागच्या वेळेस. की हार्ड वर्कर असतात, काही ओरिजिनल टॅलेंटेड असतात आणि काही कॉम्बिनेशननी काम करतात. म्हणजे माझं हार्डवर्क पण आहे, माझं टॅलेंट पण आहे आणि मग ते एक्स्ट्रा ऑर्डिनरी सक्सेस अचीव करतात. आता परत हा सक्सेसचा पॅरामीटर काय की तुम्हाला शाळेमध्ये मिळालेले मार्क, रँकिंग किंवा तुम्ही व्हरायटी ऑफ कॉम्पिटिशन्समध्ये मिळवलेले मल्टीफेसेड पर्सनॅलिटी. म्हणजे मी अभ्यासात पण हुशार आहे, मी वक्तृत्वात पण आहे, मी डान्स पण करते, मी स्पोर्ट्समध्ये पण आहे, इकडे पण तिकडे, एकदम सुपरफिशियल स्टुडंट. थोडंसं ग्रो होतो, मग आपण कंपनीमध्ये काम करायला लागतो आणि मग परत तेच कंपनीमध्ये जाण्यासाठी काय स्किल लागतात ते अक्वायर कर, मग ते अजून कर, अजून कर, अजून कर, अँड देर इज नो एंड टू दिस. मग एका पॉइंटला लक्षात येतं की नाही, आता मी एम्प्लॉईचा रोलमध्ये नाही फिट होते, आता मला ओनरशिपकडे जायचं आहे. मग मी अजून गोष्टी अक्वायर करायला लागते. मग एक कंपनी घेते, मग एकाच्या नंतर मला लक्षात येतं की त्याच्यात मी मास्टरी, कंट्रोल मिळवते, माझ्या शब्दाला, माझ्या सहीला कुठेतरी किंमत असते. पण हे सगळं करताना आपण 4 पॅरामीटरवर इक्वली जस्टिफाय नाही करू शकत. बेसिक फंडामेंटल लाईफचे 4 पॅरामीटर. कुठले 4 पॅरामीटर? रिलेशनशिप R, तुमचं करिअर C, H हेल्थ आणि मनी. जर तुम्ही करिअरच्या खूप मागे लागला तर तुमचं तब्येत व्यवस्थित असत नाही. जर तुम्ही तब्येतीकडे जास्त लक्ष दिलं तर तुम्ही पैशामध्ये कुठेतरी मागे पडता. जर तुम्ही खूप पैसे कमवायला लागलात तर तुमचं बाकीच्या काही गोष्टींकडे. आणि सगळ्यात निग्लेक्टेड ही गोष्ट कुठली आहे तर रिलेशनशिप, जी आपण गृहीत धरतो. आई माझ्यावर अनादी काळापासून प्रेमच करणार आहे,
तिला तिची मतं माझ्याबद्दल काही नसतात. बायको मी घरात आणली आहे, मी नवऱ्याशी लग्न केलं, तर तो माझी काळजी घेणार आणि मी त्याची काळजी घेणार आहे, किंवा मी त्याच्यावर प्रेमच हे एक सगळी गृहीतक आहे. ती गृहीतकं अशा बेसिक फंडामेंटल फॅमिली स्ट्रक्चरमध्ये येतात इंडियन फिलॉसॉफीमध्ये, की जी आपण गृहीत धरूनच ती रिलेशन तशी बांधलेली असतात. मग आपल्याला आश्चर्य वाटतं की युरोपियन कंट्रीजमध्ये जेव्हा आजी नातवाला सांभाळते तर ती त्याला चार्ज करते. असं कसं, काहीतरी काय, ती पैसे कसे मागू शकते आपल्या स्वतःच्याच नातवाला सांभाळण्याचे, किंवा त्याला हे पैसे हा एक मॉनिटरी पार्ट झाला. पण त्यांच्यामध्ये एक दुसरा पार्ट किंवा फिलॉसॉफिकल पार्ट असा आहे की तुम्ही मला गृहीत नाही धरायचं, कुठल्याही गोष्टीसाठी तुम्ही मला गृहीत नाही धरायचं. असं रिलेशन. आता हे बॅलन्सिंग करता करता, चॅलेंजेस स्वीकारता प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ते इव्हॉल्व्ह होतो. एका पॉइंट ऑफ टाइमला असं लक्षात येतं की ह्याच्या सगळ्यात महत्वाचा फॅक्टर कुठला आहे, बेस कुठला आहे, तर मनी. या सगळ्याच्या गोष्टी चांगल्या चालायच्या असेल, माझी हेल्थ चांगली चालायची असेल, माझं करिअर चांगलं चालायचं असेल, माझं रिलेशन चांगलं चालायचं असेल, तर फंडामेंटली तुम्ही पैशानी, यू ॲज अ इंडिव्हिज्युअल पैशानी साऊंड पाहिजे. म्हणजे मग त्या गोष्टी तिथे तिथे ठेवणं कंपॅरेटिव्हली सुकर जातं. मग हे करताना जास्तीत जास्त पैसा कमवण्याची धडपड, आणि हे पैसा कमवण्याची धडपड करताना अर्थातच तुमचे चॅलेंजेस, मग तुम्ही पॅशनेट होता आणि मग अजून पैसा कमवायचा आहे, अजून पैसा कमवायचा आहे, अजून पैसा कमवायचा आहे. हे करताना व्हॉट वी आर लुझिंग इज अ पॅसिव्हनेस. हे आपण सहज नाही करत, हे आपण अट्टाहासाने करत. आय रिपीट, हे कुठलीही गोष्ट करताना या चारही पॅरामीटरवर काम करताना आपण सहजतेने ती करत नाही. आपण टार्गेट्स ठेवतो, आपण अट्टाहासाने, जे माझ्यात नाहीये, एखादं रिलेशन बिघडत असेल जबरदस्तीने ते चांगलं करायचा प्रयत्न करतो. एखाद्या करिअरमध्ये तुम्हाला नाही वर्कआउट होते तर तुम्ही दुसरं ऑप्शन शोधायच्या ऐवजी तुम्ही त्याच्यातच अजून कसं मला बेटर करता येईल, अजून काय स्किल लागतायत, अजून कोणाच्या पुढे पुढे करावं लागतंय, किंवा अजून काय प्रकार करावं लागतंय. Instead of flowing with that particular passion, you are getting aggressive about that passion. हे सगळं शोधता शोधता मला खूप छान, जे मी मागे पण रेफर केलं होतं, की इकेगाई टेक्निक. हे काही मी नवीन नाही सांगते. इकेगाई टेक्निक काय सांगतं की 100 वर्ष आनंदाने जगा. आता मुळामध्ये आपल्याला 100 वर्ष जगायचं आहे का, हाच प्रश्न पडतो. आपण बोलताना असंच म्हणतो 80 वर्ष झाले, खूप बाबा, हा स्वर्गाला हात टेकले. कुठेतरी ती ही पॉझिटिव्हिटी आपल्यामधनं निघून गेली आहे. आमच्याच घरामध्ये अशी जनरेशन्स आजही जिवंत आहेत की जे 90+ आहेत आणि ते चांगले जगतात, आनंदाने जगतात, समाधानाने जगतात. पण मला कोणी विचारलं की तुला किती वर्ष जगायचंय का, तर मी म्हणेन बाबा 70 हातीपायी धड असली की खूप झाली. म्हणजे हा जो काही 100 वर्ष जगण्याचं स्वप्न आहे ते सुद्धा आपल्याला पडत नाही, ते सुद्धा आपल्याला बियॉन्ड अचिव्हमेंट वाटायला लागलं. हे सगळं करण्याचं किंवा हे सगळं वाटण्याचं मुळातच कारण आपला अट्टाहास आहे. छोटंसं उदाहरण जे खूप कॉमन आहे आणि बऱ्याच वेळा आपण ऐकलेलंही असतं, की खूप मोठं वादळ येतं, वादळामध्ये जे मोठं झाड असतं ते स्ट्रगल करतो, खूप स्ट्रगल करतो, स्वतःचा अट्टाहास करतो की नाही मी उभाच राहणार, मी उभाच राहणार, मी उभाच राहणार. एका पॉइंट पर्यंत त्याला वाटतं की मी हे स्ट्रगल करतोय हेच सगळ्यात ग्रेट आहे, आणि मग एका पॉइंट ऑफ टाइमला त्या वादळामध्ये ते उन्मळून पडतं. ह्याच्या अगदी विरोध बांबूचं झाड असतं. ते काय करतं, वादळ आलंय का, ठीक आहे, मी आता झुकून जातो, मी काही स्ट्रगल वगैरे करणार नाही, आय विल फ्लो विथ द टाइम, आय विल गेट ऍडजस्टेड विथ दॅट पर्टिक्युलर सिच्युएशन. मग ते वागतं, वादळ झाल्यावरती परत ते उभं राहतं. सो अट्टाहास जेव्हा आपण सोडतो कुठल्याही गोष्टीचा, इफ यू आर गेटिंग ऍडजस्टेड टू द सराउंडिंग्स and if you are responding positively to the surroundings, you exist much better than the struggler. आपण प्रवाहाच्या विरोधातच दरवेळेस वाहून काहीतरी अचीव करण्याचं जे आपल्याला बाळकडू पाजलंय, तिथेच कदाचित आपली मेजर मिस्टेक होती, असं जेन्युइनली एक थॉट प्रोसेस म्हणते. ही थॉट प्रोसेस कुठनं आली आहे, तर ही थॉट प्रोसेस चायनीज डेव्हलपमेंटमधनं आली आहे. आणि त्यांच्याकडे यिन अँड यांग एनर्जीज ज्या प्रत्येक ह्युमनमध्ये आहेत, मेल आणि फिमेल एनर्जी या प्रत्येक ह्युमन बिंगमध्ये आहेत, आणि त्याचं बॅलन्सिंग करणं, आणि या बॅलन्सिंग करताना कुठलाही अट्टाहास न करता पॅसिव्हली जगणं. याचा अर्थ तुम्ही कामं करू नका, आळशी बना, पैसे कमवू नका, आहे त्याच्यातच सुखाने राहा, हंतरून पाहून पाय पसरा, असा त्याचा अर्थ होत नाही. पण हे करताना ज्याच्यासाठी करतोय ते पण
पीस ऑफ माइंड अचीव करणं किंवा ते इझिली करणं, अट्टाहासाने स्ट्रेसफुल न करता ॲट इज करणं, हा जास्ती त्यातला मोठा फॅक्टर आहे. आणि हा जो फॅक्टर आहे तो लेट गो अशा टॅगलाईननी तो हायलाइट करतात. लेट गो म्हणजे काय की आळशीपणा, अजिबात अभ्यास करू नका, ऑटोमॅटिक तुम्ही पास व्हाल नाही. लेट गो याचा अर्थ आहे की मला जे अभ्यास करायला आवडतंय त्याच्यात मी स्ट्रेस न घेता माझं प्लॅनिंग मी असं करीन, माझं अचिव्हमेंट मी अशा ठेवीन की त्या मी सहज अचीव करेन. सो युटिलायझेशन ऑफ टाइम विदाउट स्ट्रेस, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फ्लो विथ द पर्टिक्युलर सिक्वेन्स आणि फ्लो विथ द पीस, फ्लो टुवर्ड्स द पीस. आणि त्याही पलीकडे जाऊन माझ्या बुद्धीला जे पटतं किंवा बुद्धीला जे दिसतं त्याच्याही पलीकडे जाऊन एक खूप मोठी स्ट्रॉंग पॉवर आहे. अँड दॅट बियॉन्ड दॅट माइंड पॉवर दॅट इज अ बिलीफ सिस्टीम. ती कदाचित इमोशनल क्वोशंटकडे जाणारी, कॅल्क्युलेशनमध्ये सायकोलॉजीमध्ये जाणारी आहे ती इमोशनल क्वोशंटकडे जाणारी तो पॅरामीटर आहे. एकदा आपण बघितलं होतं की इंटेलिजन्स क्वोशंट म्हणजे तुम्ही फक्त काउंट करता, त्या थिअरीज आहेत कोणाचा इंटेलिजन्स क्वोशंट किती अगदी एका मिनिटात ग्राफवरती मांडता येतो, ते काही फार मोठं सायन्स नाही. पण एखादा व्यक्ती जर का इमोशनली स्टेबल असेल तर तो त्या बांबूच्या झाडासारखा असतो. तो त्या गोष्टीला ऍडजस्ट करतो किंवा त्या गोष्टीला रिस्पॉन्ड करतो. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम कुठली गोष्ट तो परफेक्टली कदाचित अचीव करणार नाही, पण तो पॅशनेटली एखाद्या गोष्टीच्या मागे न धावता तो पॅसिव्हली गोष्टी अडॉप्ट करतो. परत एकदा सांगते की एखादी गोष्ट परफेक्शन करण्याच्या नादात तुम्ही ती गोष्ट कदाचित परफेक्टली कराल सुद्धा, पण त्याच्याबरोबर 10 गोष्टी करण्याचा तुमचा एनर्जी संपून जाते, कारण तुमचा सगळा फोकस त्या एकाच गोष्टीवर की मला तीच गोष्ट परफेक्टली करायची. पण ती थोडी कमी परफेक्ट मध्ये एखादी गोष्ट तुम्ही अचीव केली आणि त्याबरोबर जर का तुम्ही 10 गोष्टी अचीव करू शकलात किंवा त्याबरोबर सहजतेने तुम्ही 10 गोष्टी ऍट अ टाइम केल्यात तर तुम्हाला मिळणारं सॅटिस्फॅक्शन हे कम्पॅरेटिव्हली जास्ती असतं. हे कदाचित आपल्याला आत्तापर्यंत आपल्या थॉट प्रोसेस ज्या आहेत त्याला टँजंट जाणारा हा विचार आहे की कुठलीही गोष्ट परफेक्टली करा, तुमचं एकदम परफेक्शन ठेवा, पोपटाचा डोळाच दिसला पाहिजे वगैरे, असं खूप लहानपणापासून आपल्याला ज्या स्टोऱ्या सांगितल्या जात आहेत त्याच्या पलीकडे जाऊन येणारी ही फिलॉसॉफी आहे. पण ही फिलॉसॉफी कुठेतरी खरी वाटते, कुठेतरी अपील करते या ग्राउंडवरती की लक्षात असं येतं की हे परफेक्शनच्या ह्याच्यात एकच गोष्ट कदाचित अचीव होते, त्याचा पण काही गॅरंटी वॉरंटी काही नाही. मी प्रत्येक वेळेस ते परफेक्ट करतेय किंवा करायचा प्रयत्न करते म्हणजे ती मला मिळेलच त्याचा काही सक्सेस इज नॉट गॅरंटेड. पण तुम्ही जर का पॅशन म्हणून एखादी गोष्ट केली तर अर्थातच कदाचित तुम्हाला 100 गोष्टी सहज ऍट इज करता येतात. खूप साधी गोष्ट आहे की एखाद्या 2 व्यक्ती उभ्या केल्या आणि दोघांनाही आपण डान्स शिकवायचा प्रयत्न करतोय, ठीक आहे. तर त्या डान्स शिकण्याच्या प्रोसेसमध्ये तुम्ही स्टेप्स, तो काही जो कोरिओग्राफर आहे तो तुम्हाला स्टेप सांगणार 1 2 3 4 5 6. ज्याच्यामध्ये नॅचरली इन्क्लिनेशन आहे टुवर्ड्स डान्स तो त्या करणाऱ्या स्टेप, आणि ज्याच्याकडे ते स्किलच नाहीये तो त्या करणाऱ्या स्टेप, ह्याच्यामध्ये फरक लगेच लक्षात येतो. कसा? ऑडियन्सला तो 100% येतो. जो नॅचरल इन्क्लिनेशन वाला असतो तो डान्स करतो आणि जो उडून ताणून करत असतो, अट्टाहासानी करत असतो, तो कवायत करतो, तो स्टेप्स लक्षात ठेवतो 1 2 3 4, ह्याच्यानंतर ती, त्याच्यानंतर तो कॅल्क्युलेशननी तो परफेक्टली करतो, तो चुकत कधीच नाही. सांगितलेल्या स्टेप कदाचित डान्सर एखादी स्किप करेल, ही मे नॉट बी परफेक्ट ॲज पर द कोरिओग्राफर बट ही इज डान्सिंग, ही इज एन्जॉईंग. उद्या त्यांनी डोळे बंद केले, समोर एकही ऑडियन्स नसला तरी तो डान्स एन्जॉय करेल. पण हे जर का जो ज्याला डान्सचा काही अंगच नाहीये त्याही तो करायचा प्रयत्न करतोय तर तो परफेक्टली करणारच नाही, त्याच्या मधनं ते येणार नाही. ते मधनं न येणं हे जे आहे हे पॅसिव्हनेस मिसिंगचं लक्षण आहे. मग आता तुम्हाला पॅसिव्ह, प्रत्येक गोष्टीमध्ये आपण पॅसिव्ह होऊ शकतो का? अर्थातच होऊ शकतो. म्हणजे मग काय करायचं? ज्याला डान्स करता येत नाही त्यांनी डान्स करायचाच नाही का? करायचा, पण मी डान्सच करीन आणि मी असाच करीन आणि मी अशाच वेळेत करीन असा कुठलाही अट्टाहास न करता जसा जमेल तसा डान्स करायचा आणि खुश व्हायचं. मग त्यांनी गणपती डान्स केला तरी चालतो. ही नीड नॉट बी अ पर्टिक्युलर क्लासिकल डान्सर. प्रत्येकाला काहीतरी स्किल परमेश्वराने दिलंय, 100% दिलंय.
तुमच्यातले स्किल तुम्ही ओळखून त्याप्रमाणे करणं हे जास्ती महत्वाचं असतं. बऱ्याच वेळा एखाद्याला एखादी गोष्ट सहज जमून जाते जी दुसऱ्याला अचीव करावी लागते. आय रिपीट, एखाद्याला एखादी गोष्ट सहज जमते जी दुसऱ्याला अचीव करावी लागते. पुरणाची पोळी बायकांना सहज जमते, पुरुषांना ती कदाचित अचीव करावी लागते. इट्स मोर मॅटर ऑफ नॉट ऑन रेसिपी सगळ्यांच्या समोर असते, स्किल सेट सगळ्यांच्या समोर आहेत. इट्स मोर अबाउट गेटिंग प्रॅक्टिस. पण एखादीच पुरणाची पोळी अशी असते की जी कायम लक्षात राहते. ती जी आहे ती एखादं बनण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज नाही. तुम्ही कदाचित चांगले डान्सर असाल, कदाचित तुमची दुसऱ्याची पुरणाची पोळी चांगली असू शकेल. तुम्ही प्रयत्न 100 करा, पण कुठल्याही गोष्टीमध्ये अति परफेक्शन करताना बाकीच्या गोष्टी, बाकीचे पॅरामीटर हे निग्लेक्ट केले जातात. सो अल्टिमेटली खूप महत्वाचं काय आहे की हे सगळं अचीव करताना तुम्हाला पीस ऑफ माइंड हा सगळ्यात शेवटी महत्वाचा आहे. तो कसा काउंट करायचा, त्याचा काउंट करण्याचा काहीही पॅरामीटर नाही. पण ॲट द एंड ऑफ द डे, इफ यू कुड स्लीप पीसफुली, at the end of the day, if you are getting up with some dreams to achieve and the very next morning you are starting chasing that dreams, म्हणजे काल मला असं वाटलं की उद्या मला हे करायचं आहे आणि उद्या उठल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा पॅशनेटली ते करायला सुरुवात केली आणि ते करताना तुम्ही जर का खूप एन्जॉय करत असाल तर यू आर ॲब्सोल्युटली ऑन द राईट पाथ. युअर पॅशन इज कंपॅनियन विथ युअर पीस. युअर पॅशन इज कंपॅनियन विथ. मग तुम्हाला परफेक्शनच्या मागे धावायची गरज असते. तुम्हाला कंपॅरिझन, परफेक्शन, परत हा वर्ड मोर ओव्हर कंपॅरिझन मधनं येतो की परफेक्शन कशाला म्हणायचं की ह्यानी हे बेटर केलंय मग तुझं हे कमी पडतं. हे परफेक्शनचं कंपॅरेटिव्ह अनालिसिस आपल्या माइंडमधला कुठेतरी कमी होतो. मला जे करायचंय ते मी प्रामाणिकपणे करतेय आणि ते माझे 100% देऊन करतेय. माझी पॅशन त्याच्यामध्ये मी ओततीये आणि ते मी पीसफुली ॲट ईज करतेय विदाउट एनी कॉन्ट्राडिक्शन. तर मग येस, यू आर ऑन अ राईट पाथ. मग हे करताना या इव्हॉल्विंग फेजेस असतात. अगदी पहिल्यांदाच तुम्ही पॅसिव्हनेस अडॉप्ट नाही करू शकत. म्हणजे छोट्या मुलांच्या बाबतीत तुम्ही पॅसिव्हनेस नाही प्रॅक्टिस करू शकत. त्यांना गोष्टी कंपल्सरी शिकवायच्याच आहेत, कारण ते मिनिमम स्किल आहेत की जे तुम्हाला अक्वायर करायचं आहे टू लिव्ह युअर लाईफ. When you are entering at the age of working life or you are entering somewhere at the age of 25 plus, then your journey towards passiveness should start. तोपर्यंत आपल्याला कुठलंही स्किल शिका, ते ज्या पद्धतीने शिकायचंय, ज्या पद्धतीने शिकवलं जाते त्या पद्धतीनेच ते शिकणं गरजेचं आहे. जर का मी असं आमच्या कॉम्प्युटरच्या भाषेत सांगायचं झालं की सी करायचंय, C++ करायचं, तर तुम्ही तिथे इन्व्हेन्शन करत बसले की हे असंच का करायचं असं तुम्ही काहीच शिकणार नाही. ॲट द एंड ऑफ डे नायदर यू विल लर्न C, नायदर यू विल लर्न C++. फायनान्समध्ये आम्ही म्हटलं की तुम्ही अकाउंटिंग एंट्रीज करू नका, जर्नल एंट्री करू नका, डायरेक्ट बॅलन्स शीट वाचा, असं काही होणार नाही. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचा अनालिसिस करताना बेसिक फंडामेंटल स्किल हे अक्वायर करायचं. पण हे करताना तुम्ही कुठल्याही गोष्टीच्या मागे अतिरेकाने लागू नये, हा त्याचा सांगण्याचा. बॅलन्सिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हे करताना आपल्याला 100 गोष्टी ॲट अ टाइम करायच्या आहेत हे लक्षात ठेवायचं. एका गोष्ट परस्यू करताना, त्याच्या मागे पडताना दुसऱ्या गोष्टीकडे निग्लेक्ट करायचं नाही, जे 4 बेसिक पॅरामीटर आहेत. आमच्याकडे इन्कम पॅरामीटरमध्ये आम्ही खूप महत्त्वाचं सांगतो जेव्हा आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल बोलतो की एका वयापर्यंतच तुम्हाला ऍक्टिव्ह इन्कम मिळणार आहे. म्हणजे तुम्ही 8 तास काम करून एका वयापर्यंतच पळू शकणार. वयाच्या 80व्या वर्षी जो 25व्या वर्षाचा मुलगा पॅशनेटली करेल ते तुम्ही करू शकणार नाहीये. मग तुमच्या इन्कम हे बॅलन्स असलं पाहिजे. बऱ्याच वेळा ऍक्टिव्ह इन्कमकडे इतका फोकस केला जातो त्यामुळे बिझनेसची गणितं बिघडतात. म्हणजे काय की सर सतत उदाहरण देतात की तुम्ही तिथंच असलं पाहिजे, मी कंट्रोलच केला पाहिजे, मी कॅश काउंटरवरच बसलं पाहिजे, कोण कोण माझं 2 रुपये खात आहे का, 10 रुपयाचा माल पळवतोय का, 10 रुपयाच्या गोष्टी डिस्ट्रॉय करतायत का, ह्याच्यात तुम्ही अडकून राहिलात, तुम्ही ऍक्टिव्हली त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झालात तर तुमचा पॅसिव्ह जनरेशन होणार नाही. जेव्हा मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये न जाता सुद्धा प्रॉफिट जनरेट करतात तर दॅट इज देअर पॅसिव्ह रिटर्न ऑन देअर इन्व्हेस्टमेंट. मी फक्त कंपनी काढते, बाकी सगळं टेकन केअर बाय समबडी एल्स, by the system, and that system is passive
डिरायव्हल ऑफ युअर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट फायनान्सच्या बाबतीत बोलायचं झालं. म्हणून मग इंडस्ट्रीज मल्टिपल होत जातात. पण आपला सुरुवात कशी असते, बऱ्याच वेळा पुण्यातली तर टॅगलाईन प्रसिद्धच आहे, आमची कुठेही शाखा नाही. 2 ते 4 बंद करणारे चितळे आता शेवटी डीमार्टमध्ये बाकरवड्या विकण्यावरती आलेच आले. ही फॅक्ट आहे की एका पर्टिक्युलर सिस्टीम मधनं तुमची पुढची पिढी त्या पर्टिक्युलर सिस्टीम मध्ये जाते आणि तुम्हाला लॅक्युनाज दिसतात पुढच्या जनरेशनला की नाही आता 2 ते 4 दुकान बंद ठेवून चालणार नाही, आता मला एक्सपोर्ट करायच्या आहेत माझ्या बाकरवड्या, किंवा पुणा गाडगीची ब्रांच मला ओव्हरसीज काढायची आहे, फक्त पुण्याच्या लक्ष्मी रोडवरती काढून मला जमणार नाहीये. मग तुम्हाला हे बिझनेस एक्सपान्शन रोज उठून सौरभ गाडगेंनी ठरवलं की सकाळी 7 वाजता जाऊन अमेरिकेतलं दुकान उघडायचं, नंतर 10 वाजता जाऊन दुबईतलं उघडायचं आणि मग संध्याकाळी 8 वाजता येऊन पुण्यातलं बंद करायचं. He will not be able to do the business. It's as simple as that. So passive investment, passiveness, the piece is very important. मग याचा अर्थ असा होतो का की त्यांचा सगळ्या आउटलेटमध्ये अनागोंदी कारभार चाललाय, कोणाचा कोणाला काही कंट्रोल नाहीये? नाही. परफेक्शन इज स्टील अचीव्ड बाय द पॅसिव्हनेस. परत परत तिथेच येतोय आपण की अचीवमेंट ऑफ पर्टिक्युलर परफेक्शन हे करण्यासाठी तुम्ही त्याचा अट्टाहास करणं अपेक्षित नाही. तुम्ही काय करणं अपेक्षित आहे ते तुम्ही अडॉप्ट करा सिस्टीम, आणि त्या सिस्टीमला तुमच्यासाठी काम करू द्या, तुम्ही सिस्टीमसाठी काम करू नका. एका पॉइंट ऑफ टाइमला हा बॅलन्सिंग रिलेशनशिप मध्ये सुद्धा येतो. इनिशियली यू हॅव टू इन्व्हेस्ट इन एव्हरी रिलेशन, आणि मग एका पॉइंट त्या पॉइंट नंतर तुम्हाला असं येतं की हा ठीक आहे, आता हा माणूस या सिस्टीमला अडॉप्ट झालाय, आपल्या वागण्याला अडॉप्ट झालाय. पहिल्यांदा जेव्हा आपण एखाद्याला भेटतो तेव्हा त्याला खूप छान बोलतो, त्याचं जे काही वाईट दिसतं ते काही त्याला तोंडावर सांगण्याची हिंमत करत नाही. मग 2 वर्ष तो मित्र जुना होतो, मग तुला सांगता अरे काय तुझं हे चुकतंय बरं का. मग 10 वर्ष जुना होतो, मग आपण त्याला सगळ्या वेगळ्या वेगळ्या प्रकारे त्याचं निगेटिव्हच सांगत जातो. हे टेकन फॉर ग्रांटेड होतं रिलेशनमध्ये. मग आता काय करायचं की जेव्हा पहिल्या दिवशी तुम्ही इम्प्रेस करण्यासाठी चांगले वागत होतात तितके वागू नका, पण 10 वर्षानंतर तुम्ही जेवढे गृहीत धरताय रिलेशनला तेवढेही गृहीत धरू नका. यू टू वर्क ऑन युअर रिलेशन टू मेक इट सस्टेनेबल. अजून एक महत्वाचा पार्ट, मी पैशांवर बोलले, मी रिलेशनवर बोलले, करिअर बद्दल बोलते. करिअरच्या कुठल्याही पॉइंटला एज इज नॉट अ फॅक्टर टू गेट इन टू द राईट करिअर प्रिसाइजली. इट इज युअर पॅशन आणि इट इज युअर अंडरस्टँडिंग अबाउट दॅट सिच्युएशन विच फ्लोज यू गेट इन टू द राईट करिअर. बऱ्याच वेळा असं होतं की आपण एका करिअरमध्ये एका इनिशियल फेजमध्ये येतो आणि मग नंतर असं वाटतं की नाही मला अजून काहीतरी बेटर करता येते, किंवा मला अजून काहीतरी हेही छान जमतंय. आणि मग आता आमच्याकडच्याच 2-3 उदाहरणं अशी आहेत की आधी ते प्रॉपर MBBS MD डॉक्टर, त्यांची तुफान प्रॅक्टिस चालली आहे आणि तो माणूस आता ते खरं तर ते करून करून ऑटोनॉमस झालं त्याचं लाईफ, की येतोय पेशंट त्याचं फाडतोय चिरतोय आणि आता मी त्याला दुरुस्त करतोय आणि तो जातोय घरी आणि तो मला दुवा देतोय. झालं एका 10 वर्ष 20 वर्ष अजून किती वर्ष. देन ही फाइंड हिमसेल्फ की नाही मला गाणं पण चांगलं गातात. आता ही इज ट्राइंग टू एस्टॅब्लिश, ही इज ऑलरेडी एस्टॅब्लिश डॉक्टर अँड ही इज ट्राइंग टू एस्टॅब्लिश हिमसेल्फ ॲज अ सिंगर. घरापासून दारापर्यंत सगळे त्याला वेड्यात काढणार आहेत. हे काय भिकेचे डोहाळे, आत्ता तुझं चांगलं सगळं चाललंय, एक सेट झालंय, तुला समाजामध्ये एक मान आहे आणि आता तुला हे सिंगिंग बिंगिंगचं कसलं लागलंय वेळ. पण हे होऊ शकतं आणि हे होतं आणि हे वर्कआउट होतं. आणि वी हॅव सीन पीपल टेकिंग मल्टिपल करिअर्स इन द सेम लाईफ. मला परत सिंगर व्हायचं असेल तर पुढचा जन्म घ्यायची गरज नाही, याच ह्याच्यामध्ये मी सिंगर पण होऊ शकते, प्रोव्हाइडेड यू आर टेकिंग केअर ऑफ अगेन रेस्ट ऑफ द पार्ट. तुमच्याकडे पैसा प्रॉपर येतोय, तुमचे रिलेशन्स प्रॉपर मेंटेन आहेत आणि तुमच्या करिअरमध्ये तुम्ही जरी चेंजेस केले तरी तुमच्या बाकीच्या गोष्टी या जागेवर आहेत. सो दिस इज अबाउट टेकिंग अ प्रिसाइज डिसिजन ऑन द ऑल 4 पॅरामीटर्स. मी फक्तच करिअरच्या मागे लागतेय, मी फक्तच पैशाच्या मागे लागते, मी फक्तच रिलेशन घेऊन बसली आहे. इट विल डिस्ट्रॉय युअर स्ट्रक्चर ऑफ लाईफ विच विल टेक यू टू द सक्सेस. आता बऱ्याच जणांचं ॲब्रप्ट पण असतं की काही लोकांना फक्त ती समाजसेवा वगैरे करण्यात पण फक्त तेवढाच आनंद असतो. आमटे एक खूप आमटे फॅमिलीचं हे एक जगातलं उदाहरण आहे की आपल्या जवळचं उदाहरण आहे की त्यांना ते कुष्ठरोगांपासून सुरू केलेला त्यांची जर्नी, त्यांच्या मुलांनी ते ॲनिमल्सचे हे केले, मग आदिवासी लोकांना, मग त्यांच्याकडे येणाऱ्या बायका पण तशाच काम करतायत, मग त्यांच्याकडच्या मुलं सुना. हे असं कसं घडू शकतं?
आपल्या घरात इंजिनियरचा पोरगा इंजिनियर होत नाही आणि त्यांच्याकडे असे काहीतरी जगावेगळे कामं करणारी लोक अख्खं घर कसं काम करतं. बऱ्याच जणांच्या गोष्टींचा मेजर ड्रॉबॅक काय असतो किंवा मेजर सिस्टीममध्ये काय फ्लॉज असतो की आमच्या घरात येणारी सून आमच्या सिस्टीमला अडॉप्टच होत नाहीये. मग त्यांच्या घरात येणाऱ्या, त्या आमट्यांच्या घरात येणाऱ्या सुना ज्या वेगळ्या विचारसरणीच्या, वेगळ्या घरात वाढलेल्या, वेगळ्या विचारधारेच्या आहेत, त्या येऊन अचानक साध्या सुती साड्या घालून लोकांच्या कुष्ठरोग्यांच्या सेवेला कशा लागतात. काहीतरी तरी आहे आणि ते काहीतरी आहे दॅट इज क्रिएटिंग अ ॲटमॉस्फिअर टू वर्क इन दॅट पर्टिक्युलर पॅटर्न. हा जो ॲटमॉस्फिअर प्रेशर, विदाउट प्रेशर, मी ओरडून छडी घेऊन केलं तर ते बंड करणार आहे. पण तुम्ही ॲटमॉस्फिअर जर असं क्रिएट केलं की तुमच्या सिस्टीममध्ये, तुमच्या कंपनीमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये येऊन लोक ती व्हॅल्यू सिस्टीम त्यांना समजते, त्यांना ती जाणवते, ती व्हायब्रेशन्स त्यांना जाणवतात आणि मग ते ऑटोमॅटिक स्वतःला त्याच्यामध्ये टाकायला लागतात. फॉर द जनरेशन्स टाकतात. आता त्यांची 3री-4थी पिढी आमट्यांची की हे अशा पद्धतीने ते कामं करतायत. तर मग ती सिस्टीम म्हणजे ती तुमची व्हॅल्यू सिस्टीम आहे, ती तुमचे वातावरण निर्मिती केलेली आहे आणि त्या वातावरणामुळे हा प्रकार जास्ती पॉझिटिव्ह होतो. असंच बऱ्याच वेळा आपल्याला काही शैक्षणिक संस्थांमध्ये सुद्धा आपल्याला जाणवतं. ज्ञान प्रबोधिनी सारखी शैक्षणिक संस्था जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याला 40च मुलं घेते आणि ते म्हणतात की आमची मेथड स्कूल आहे, किंवा अक्षरधारासारखी जी शाळा आहे की जी म्हणते की आमची मेथड स्कूल आहे, आम्ही टेक्निकल ह्याच्याप्रमाणे चालणार, पण त्याच्याबरोबर आम्ही शांतिनिकेतन सारखे वर्ग चालवणार. अक्षरधारा स्कूलबद्दल मला माहिती, तुम्हाला माहिती का नाही, पण त्यांच्याकडे इयत्तांचे वर्ग नाही आहेत, त्यांच्याकडे सब्जेक्टचे वर्ग आहेत. म्हणजे भूगोलाचा वर्ग आहे, गणिताचा वर्ग आहे, मराठीचा वर्ग आहे. तुम्ही ते 3 इडियट मधला डायलॉग आहे की ज्ञान बट राय जहा पे जा और समेट लो काइंड ऑफ. तर अशा प्रकारच्या ज्या शाळा आहेत किंवा अशा प्रकारच्या ज्या सिस्टीम आहेत, मग तिथे ती वेगळी वेगळी आलेली मुलं तिथे तिथे ते डेव्हलप कशी होतात, बिकॉज दॅट ॲटमॉस्फिअर इज क्रिएटेड इन दॅट वे. मी स्वतः इस्रोचं ऑडिट केलेलं आहे, मी स्वतः DRDOचं ऑडिट करते, तेव्हा असं लक्षात येतं की जेव्हा मी टाटा मोटर्समध्ये ऑडिट करते तेव्हा बऱ्याच शॉप फ्लोअरवरच्या लोकांचा 8 तास संपवायचे असा माइंडसेट असतो. कधी एकदाचे 8 तास होत आहेत, कधी माझा ब्रेक अवर थ्रू होत आहे. त्याच्यातले शॉप फ्लोअर, स्पेशली जेव्हा आम्ही स्टॉक टेकिंग घेतो किंवा स्टॉक मोजायला शॉप फ्लोअरवर जातो तेव्हा ते 8 तास संपायची वाट बघत असतात. आणि इस्रो मधली लोक माझा हे प्रोजेक्टचं कसं कंप्लायन्स होईल नॉन ग्रॅव्हिटीच्या त्या क्युबिकलमध्ये की जिथे तुम्हाला उभं पण राहता येत नाहीये नीट, तिथे हे प्रोजेक्ट माझा जो रोल प्ले आहे तो कसा संपेल. तर मग ते घड्याळात काही का वाजेना. इट इज ऑल अबाउट क्रिएटिंग दॅट ॲटमॉस्फिअर. दोन्ही भारतातच आहे, दोन्ही कंपन्याच आहेत. इस्रो सुद्धा कंपनीज आहे, टाटा मोटर्स सुद्धा कंपनीज आहे. इट इज ऑल अबाउट क्रिएटिंग दॅट ॲटमॉस्फिअर इन युअर कंपनी टू मेक दॅट वर्क पीपल. मग त्या तुमच्या वेगळ्या वेगळ्या थिअरीज येतात, अकाउंटिंगच्या येतात, तुमच्या ह्युमन रिसोर्सच्या येतात, तुमच्या मार्केटिंगच्या येतात, जे पण काही येतं ते सगळं करा जे तुम्हाला पॅशनकडे नेणार आहे, जे तुम्हाला परफेक्शनकडे कदाचित नेणार नाही, पण जे तुम्हाला पीसकडे नेणार आहे, जे तुम्हाला एन्जॉयबल करायला लावणार आहे. तुमच्या घरी तुम्हाला यावंसं वाटतं कारण ते घरातलं वातावरण आनंदी असेल. उद्या जर का ते वातावरण आनंदी नसेल तर कोणी घरी येत नाही, मग बाहेर मित्र इकडं तिकडं, मग झोपायला डायरेक्ट जेवायला झोपायला घरी. हा पॅटर्न आहे प्रत्येक घराचा. तुम्ही घरात वातावरण ज्या पद्धतीने ठेवणार आहात, तुम्ही ऑफिसमध्ये ॲज अ ओनर, बिझनेस ओनर ज्या पद्धतीने वातावरण ठेवणार आहात किंवा तुम्ही ज्या ठिकाणी काम करणार आहात तिथे जर तुम्ही पॅशनेटली, पॅसिव्हली काम केलं, आय रिपीट, पॅशनेटली बट पॅसिव्हली काम केलं, ईजमध्ये काम केलं, तर तुम्हाला सक्सेस हा जास्ती चांगल्या पद्धतीने आणि इझिली अचीव्ह होतो. आणि खरं तर मग तुम्हाला ती खरं तर गरज पण राहत नाही ते सक्सेस अचीव्ह करण्याची. तुम्ही जे करताय ती जर्नीच एन्जॉयबल होऊन जाते. सो यू विल नॉट टेक द पीपल विथ यू, द पीपल विल walk along with you wherever you go, provided you are not running after the perfection, but you will achieve the passiveness of that particular situation. With this, I'll end my session. Thank you so much.